साडी घातले आणि आता एक छोटंसं गेट रेडी विथ मी व्हिडिओ शूट करते. साडी घालूनच मी मेकअप करणार आहे कारण की ऑलरेडी खूप लेट झालेला आहे. तर मी आधी मेकअप करून मग साडी घालणं हे अवघड जाईल म्हणून मी आधी मेकअप करते. टोनर थोडे छान मेकअप करणारी आहे मी. नॉर्मली मी खूप बेसिक मेकअप करते, बट आज थोडं साडी खूप सिम्पल आणि एलिगंट आहे, त्याच्यामुळे मी थोडं हेवी म्हणू नाही शकत, बट छान करणार मेकअप थोडा टाइम घेऊन. मी जास्त आय मेकअप वगैरे नाही करत, तर मी ह्या व्हिडिओमध्ये ट्राय करत आहे आय मेकअप करायला. मला मेकअप करता येत नाही, मी सगळं युट्यूबवरून छोटे छोटे बिगिनर्स मेकअप असे बघून बघून शिकले आणि स्वतः मेकअप करते. बट मला अजूनही एवढं काय परफेक्ट जमत नाही मेकअप करायला, बट मी ट्राय करते. व्हिडिओ थोडा लॉंग होऊ शकते कारण मी खूप स्लो करते एकतर मेकअप आणि मला एक्सप्लेन पण करता येत नाही की मी काय यूज करत आहे, किती यूज करत आहे. तर मी फक्त नावं सांगणार आणि मी माझ्या फेसवरती लावणार, तुम्ही बघा. सनस्क्रीन लावले, छान प्रायमर, खूप लाईट वेट प्रायमर आहे हे. असं वाटतच नाही की आपण काहीतरी लावला, खूप लाईट वेट आहे. फक्त अंडर आईज, अराउंड नोज, अराउंड माउथ नमुना दिसत आहे. बट ठीक आहे. आता हे थोडं 2 मिनिटं असंच ठेवते मी. त्यापर्यंत थोडं लिपचं बघते मी, लिपचं काय करू शकते. नाहीतर आयब्रो करते. आयब्रो माझे ब्रॉड आहेत, बट थिक नाही आहेत. हे बघा किती ब्रॉड आहेत. आयब्रो केल्यानंतर मी कॅमेऱ्यात बघत करत आहे कारण लाईट गेलेली आहे आणि ऑलमोस्ट मी जेव्हा गेट रेडी विथ मी करते ना तेव्हा मी कॅमेरामध्ये बघतच करते माझं सगळं मेकअप. तर मला असं कळत नाही की मी किती अमाऊंट लावले, किती हेवी वाटत आहे या फिर किती कमी दिसत आहे, हे मला जास्त ओळखू नाहीये. बट मी हे हँडनेच हे करणार. खूप कमी अमाऊंट घेतले मी कारण माझ्या फेसवर खूप कमी पण खूप जास्त वाटतंय. आताच असं कम्प्लीट मेकअप झाल्यासारखं दिसत आहे. चला मी बाकी आहे म्हटल्यासारखं अजून माझा मेकअप बाकी आहे. तर आता फाउंडेशनची वेळ आहे आणि मी फाउंडेशन डायरेक्टली अप्लाय नाही करत. मी खूप छोटा अमाऊंट घेते, खूप छोटं, जस्ट दिस मच. दिसत आहे का? हँड वरतीच घेत आहे. ओके, दिस मच अमाऊंट, जस्ट लिटिल एक. आणि ह्याच्यामध्ये मी आता मिक्स करणारी आहे मॉइश्चरायझर मिक्स करते. मला सवयच झालेली आहे. मी कोणातरी इन्फ्लुएन्सरचं बघितलंय, आय डोंट नो कोणाचं बघितलं, मेकअप आर्टिस्टचं कोणाचं तर बघितलं असणार. मला त्यांनी हे ट्रिक सांगितल्यासारखं आहे व्हिडिओमध्ये. तेव्हापासून मी हेच फॉलो करते. मला असं डायरेक्टली अप्लाय नाही करावं वाटत. सो येस, सगळं फाउंडेशन मी ब्रशने ब्लेंड करून घेते. फाउंडेशन छान ब्लेंड झालेलं आहे स्किन मध्ये. सो नाव मी सेटिंग पावडरने सेट करते. सो असं करून लावायचं. हे मी शिकले, सगळं मी शिकले. आणि मी माझ्या हळदीचं आणि मेहंदी, हळदी आणि आमच्याकडे असं एक दिवस आधी लग्नाच्या नाईटला गादी म्हणून एक राहतं रिच्युअल, त्याला पण मी स्वतःच मेकअप केले. फक्त मी लग्नाच्या दिवशीच मी मेकअप आर्टिस्टला बोलवले कारण मला असं नव्हतं की 1-2 तासाच्या फंक्शनसाठी एवढंही जास्त पैसे देऊन आपण हे करायला पाहिजे, मेकअप आर्टिस्टला बोलवायला पाहिजे. आणि माझं लग्न गावाकडे होतं, तर तिकडे असं चांगली मेकअप आर्टिस्ट मिळणं पण खूप अवघड होतं. तरी मला लग्नासाठी एक मिळाली, बट स्टील हर एका प्रोग्रामसाठी. आणि मी हैदराबादवरून बोलवणं, माझ्यासाठी हैदराबाद जवळ पडत होतं. सो हैदराबाद पासून मेकअप आर्टिस्ट बोलवणं, सो मला असं नाही वाटलं की वर्थ होईल. एक मेकअप साठी ते 20K काहीतरी मागत होते. आणि यार हल्दी, मेहंदी आणि आमच्या त्या नाईटचं फंक्शन गादी म्हणून राहते, त्याला 3 म्हणजे खूप जास्त होऊन जाईल ना. 25K मध्ये करत होते ते 3 फंक्शन्स आणि ब्रायडल मेकअप 20K.
बट मला असं नव्हतं की एवढं जास्त मेकअपसाठी मी टाकू. बाकी मी फेशियल वगैरे केले होते तर माझं चांगलं खूप छान ग्लो आलेलं होतं. मला असं मेकअपची गरजच नव्हती. माझ्या घरचे म्हणत होते की तुला मेकअपची गरजच नाही, तुझं स्किन खूप चांगला दिसत आहे, एकदम छान ग्लो आलाय फेशियलने. बट स्टील मी स्वतः मेकअप माझ्या लग्नासाठी नको वाटलं. मी एवढं ही कॉन्फिडेंट नव्हते माझ्या मेकअप बद्दल, त्याच्यामुळे मी मेकअप आर्टिस्ट लग्नासाठी फक्त बोलवले. बाकी सगळ्या फंक्शन्सला मी स्वतः मेकअप करून घेतले. मला मेकअप येत नाही करायला तरीही. बट छान आलं, आउटकम छान आलं. आणि तेच तर मेन राहतंय. सो येस, हे मेहंदी पण मी काढले. ऑलराऊंडर आहे. ओके, टॉपिक वरून टॉपिक वरून भटकला आपण. तर सेटिंग पावडरने सेट केले. ओके, मला ब्लश खूप आवडतो. ओव्हर ब्लश नाही, मी असं ब्लश ब्लाइंडनेस म्हणतात ना, ते नाहीये मला. बट मला ब्लश आवडतो, खरंच खूप आवडतो. आणि मी जेव्हापासून हे ब्लश यूज करायला स्टार्ट केलं ना, मला अजून छान असं आवडायला लागलं हे ब्लश. पावडर ब्लश पेक्षा मला हे ब्लश छान वाटतं. आमचे ब्लॉग्स बघा तुम्ही, खूप छान छान ब्लॉग्स करता आम्ही. आणि आम्हाला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, सॉरी फॉलो फॉलो तर इंस्टाग्रामवर करतात ना. शेअर करा, कमेंट करा. कमी लागलं का? ब्लश थोडं कमी लागलेलं आहे. मी व्हिडिओमध्ये बघत करत आहे म्हणून मला दिसत नाहीये. बट आता मी मिररमध्ये बघते तर थोडं कमी लागलेलं आहे ब्लश. तर दिसायला असं व्हिडिओमध्ये खूप जास्त लागल्यासारखं दिसत आहे ना, पण असं बाहेर मी बघत आहे तर खूप कमी वाटत आहे ते. ब्लश झालेलं आहे डन. मी आधी लिप मॉइश्चराईज करते, मग आईस. मी हे काय मेकअप ट्राय केले होते वाटते, मला बिलकुल आवडलं नाही. एकदम आपण एवढं मेकअप केला ना तर नाही सूट होत. हा, आपण थोडं थोडं आधी करत आहात मेकअप आणि मग केला तर सूट होईल ना. मी एकदम मेकअप करत आहे. तर ह्या पॅलेट मध्ये एक गोल्डन आहे, मी ते यूज करणार आहे. फक्त असं एवढं अमाऊंट घेतले, फक्त एवढा अमाऊंट. अजून मेकअप, चांगली मेकअप मला करता येत नाही अजूनही. ट्राय करते बस. ठीक आहे, ट्राय ट्राय तो कर ही सकते है. एवढं चांगलं नाही येत मला मेकअप अजूनही. अजून खूप प्रॅक्टिसची गरज आहे. तर मी आज पहिली वेळा काजल लावत आहे. मी नॉर्मली नाही लावत काजल, मला नाही आवडत. माझे ऑलरेडी खूप छोटे आईस आहेत तर अजून ते छोटे वाटतात, म्हणून मी फुल कधीच नाही लावत. मी फक्त असं असं फुल कधीच नाही लावत मी. आणि वर वर लावायला पाहिजे, वर खूप छान दिसतं. वर मी मिरर मध्ये बघून लावते. खूप दिवसानंतर लावले ना, त्याच्यामुळे आईस मध्ये थोडे पाणी येत आहे, सेन्सेशन फील होत आहे. आता मस्कारा लावते. खूप उशीर करत आहे मी, कारण खूप बाया आहेत त्या तिथे. आणि हे साडी असं मेकअप सगळं करून त्यांच्या समोर जाणं माझ्यासाठी मोठं टास्क आहे. तर मी वेट करत आहे की आज कधी सगळे पूजा वगैरे करून घरी जातील आणि तिथं मोकळी मी एकटीच राहणार आणि मी पूजा करणार, असं थिंकिंग गलत आहे खरं तरी. बट मला लाज वाटते या सगळ्यासमोर पूजा करायला. आणि हे पहिली आहे तर मला माहिती नाही कसं करतात, पहिलं आहे. पण माझ्या मम्मीने सांगितले, माझ्या सासूबाईने सांगितले असं 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 करायचं. पण स्टील मी काय विसरणार, काय प्रॉपर करणार, काहीच माहिती नाहीये. हा, अजून टॉपिक वरून आपण भरकटला. तर ओके, आता लिपस्टिकची बारी आहे. तर मी हे लिप ग्लॉस रिमूव्ह करते आणि सॉरी लिप बाम रिमूव्ह करते. लिपस्टिकवर मी लिप ग्लॉस पण लावते. बघू, चांगलं शाईन येईल आय थिंक. छान शाईन मिळाली आहे लिप ग्लॉसने. सो ऑलमोस्ट माझा मेकअप झालेला कम्प्लीट. पण चंद्रकोरच्या बिना कम्प्लीट होईल का मेकअप? आधी मेकअप फिक्सर लावते, म्हणजे मेकअप सगळं फिक्स होईल. आय डोंट नो कॅमेऱ्यामध्ये कसं दिसत आहे माझा मेकअप. मिरर मध्ये बघते ना, खूप चांगला मेकअप माझं झालेला आहे आज. मी स्वतः इम्प्रेस्ड आहे की हे मेकअप मी केले. खूप नॅचरल वाटत आहे आणि खूप चांगलं वाटत. हा, नॅचरल तर नाही वाटणार कारण की लिपस्टिक आहे, हायलायटर आहे, सगळे आहे, ब्लश वगैरे. बट
छान दिसत आहे ना. आता आहे ज्वेलरीची वेळ. तर ज्वेलरीसाठी मी खूप मला हे करावं लागलं, कारण की हे क्लोज नेक आहे ब्लाउजचा, आणि हे मी असं सांगितलं असं स्टिच करायला. तर अशा ह्याच्यावर मी कोणतं घातलं तर चांगलं वाटेल. माझ्याकडे खूप जास्त ऑप्शन्स होते, त्याच्यामुळे मी एक चूज केलंय, बट चांगलं दिसतो का नाही बघते आता. हे झुमके छान आहेत ना. नॉर्मली मी एवढं हेवी मेकअप, हेवी ज्वेलरी ते नाही घालत. खूप साधं मेकअप आणि खूप साधे ड्रेसेस वगैरे घालते. साडी घालायला मला खूप जास्त आवडते, पण साडीवरती मेकअप आणि ज्वेलरी ते नको असं वाटतं मला. मी साडी घातली तरी नॉर्मली साडी घालते. मस्त दिसत आहे त्यात झुमके. छान झाले ना. हा. झुमक्यावरती हे शॉर्ट आहे, हे लॉंग पण आहे. हे शॉर्ट हारम म्हणतात त्याला तेलुगूमध्ये, आणि हे शॉर्ट हारम, कासुला पेरू पण म्हणतात, कासुल पेरू. हे लॉंग आहे, हे हे शॉर्ट आहे, त्याचा लॉंग पण आहे. तर मी शॉर्ट घालणार आहे, लॉंग नाही घालत मी. येस. ओके, आता इथे शॉर्ट मंगळसूत्र घातलं तर बिलकुल चांगलं नाही दिसणार, कारण की हे आहे शॉर्ट टाइप मध्ये. आणि दुसरं जास्तही आपण काय नाही घालू शकत, कारण की हे पूर्ण लुक घेत आहे. तर मी हे पेअर करणार त्याच्यासोबत. दिस. बाकी बँगल, बुगडी बुगडी पण ऍड करणारी आहे. खूप सुंदर आणि खूप सिंपल आहेत, एकदम सिंपल आणि एकदम सुंदर. सो हे लावल्यानंतर चार चांद आले आपल्या लुकला. हेअरचं काय करायचं मला काही समजत नाहीये, बघू काय करते ते. बट दीज आर अमेझिंग. तर ह्याला टेम्पल ज्वेलरी म्हणतात. तेलंगणामध्ये खूप खूप फेमस आहे टेम्पल ज्वेलरी. आणि माझ्याकडे पण खूप वेगळे वेगळे प्रकार आहेत टेम्पल ज्वेलरीचे. त्याच्यामध्ये हे एक आहे. हे टेम्पल ज्वेलरी टाइप मध्येच बँगल्स पण आहेत, जे मी आता घालणार. आणि त्याच्यामध्ये मी हे रेड बँगल्स ऍड ऑन करणारी आहे. लाईक ग्रीन साडी आहे तर मी रेड बँगल्स ऍड करते ह्याच्यामध्ये. हे बघा, लक्ष्मी आहे, मला दिसत नसेल, एक मिनिट थांबा दाखवते. हे बँगल आहे आणि हे असे ह्या टाइप मध्ये बँगल, ह्याला टेम्पल ज्वेलरी म्हणतात. हे नेक पीस हो या इयरिंग्स, आणि दुसरे नेक पीस इयरिंग्स पण आहेत माझ्याकडे. ते त्याला सगळ्याला टेम्पल ज्वेलरी म्हणतात. खूप चांगलं दिसतं. हाफ साडी म्हणजे लंगावणी, त्याच्यावर अजून खूप छान दिसतात. मी ट्राय करते ते एक लुक करायला. टोटल तेलंगणा टाइप असं लुक करते मी लवकरच. आता झालं झालं, ऑलमोस्ट झालं. मेकअप छान झाला का? मस्त दिसत आहेत ना. ओके, थोडा हेवी तयार झाले, कारण आता माझं फर्स्ट आहे. तर हेलो गाइस, हा बघायचा ओव्हरऑल लुक एकदम मस्त तयार झाले ना. एकदम वट पौर्णिमेसाठी दाखव सगळं ज्वेलरी. मला दाखव. नथ विसरले होते गाईस, म्हणून नंतर येऊन नथ लावले आणि हेअर बाकी आहे. दॅट्स अँड दिस इज माय फायनल लुक. तयार झाले. आता मी तयार होणार आहे. गेट रेडी विथ मी. तर आपण तेल घेऊ, थोडं तेल, पॅराशूट तेल एकदम. ही वॉच घालणार आहे. हा कुर्ता घातलेला आहे, हा मस्त मोरपंखी कलरचा, उठून दाखवतो नंतर. आणि आता आपण थोडे पाणी मारू तोंडावर, काय रोज वॉटर. पॉन्ड्सचं मॉइश्चरायझर लावू थोडं. नाही, मॉइश्चरायझर नंतर, अगोदर सनस्क्रीन लावायचं. आता मॉइश्चरायझर लाव. हे परफ्यूम आहे. ब्रश सापडला मला इथे ठेवलेला. बाकी खूप साऱ्या गोष्टी आहेत, पण मला काही माहित नाही त्याचं काय काय आहे. पावडर आहे, हे काहीतरी आहे असं. हे लावल्यावर
काय होईल मला काही माहित नाही याचे परिणाम, त्याच्यामुळे मी हे लावण्याचा टाळत आहे. थोडं पावडर लावू, हे शैलेजाचं पावडर थोडं, तरी जास्त झालं. हे डब्बा, या डब्यात काही सापडते का बघत आपल्या कामाचं. कंगवा आहे सगळ्यात इम्पॉर्टंट, पण हे कंगवा तिथे ठेवलेला नाही. तर हा आहे माझा ओव्हरऑल लुक गाईस. पीस.